काम क्रोध नाही अंगी, आवाज कडक, तो नर जन्मला जगी, तयाचे होता दर्शन, तुटे देहाचे बंधन. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांतीब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नर नावाची पदवी बहाल करतात. नर नेमकं म्हणायचं कोणाला? प्रत्येकाच्या भ्रामक कल्पना वेगवेगळ्या असतील. नाही म्हणे आमची ते एक असा माणूस आहे की तो 2 क्विंटल वजन उचलितो, तो नर असेल. ते तुझ्या मनाचा पांचटपणा आहे, त्याला कसं नर म्हणता येईल? नाही म्हणे आमच्याकडे एक जणानं 150 लग्न केले, तो नर असेल. हा तुझ्या मनाचा मूर्खपणा आहे, त्यानंही नराच्या यादीत येऊ शकत नाही. जास्त लग्न केल्यानं जर माणूस नर झाला असता तर चित्रकेतून 1 कोटी लग्न केले. रावणानं 80,000 केले, 1800 गोपीचंदानं केले, 1200 जनकानं केले, 703 अयोध्येतल्या मालकाच्या वडिलांनी केले, दशरथ राजाने. याच्यातला एकही नराच्या यादीत आला नाही. तर 10-10, 5-5 करणाऱ्याने उड्या आणायच्या नाही. विठाला विठाला. नर या पदावर येण्यासाठी, ते अधिकार तत्व गाठण्यासाठी 2 गोष्टी जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यातलं महत्वाची गोष्ट आहे काम. आणि काम जिंकला की मग क्रोध आपुनमत्या संपत असतो. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेन रे. काम जिंकला की बाकीचे सगळे विकार हळूहळू संपत असतात. काम जिंकणं फार अवघड आहे. आणि काम्या नावाचा जो विषय आहे तो इतका भयानक आहे, तो इतका पांचट आहे, तो इतका नालायक आहे, तो इतका भडवा आहे की त्याच्यासारखा मूर्खपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. हा काम इतकं आरामखोरे काम, जिंकताच येत नाही. ज्यांनी ज्यांनी जिंकला, महाराज हे भेटल्याच्या नंतर तुटे देहाचे बंधन. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचे बंधन तुटतील नवल नाही. कामावर आणि क्रोधावर ज्यानं जे प्राप्त केला त्या लोकांच्या तेजापासून सूर्याला प्रकाश आहे. सूर्याला लाजवतील इतकी लोक ती तेजस्वी असतात. तुटे देहाचे बंधन. मग ते बंधन तुटतंय कसं? तर अरुणोदयी जाण तमनिरसे सहजापन दृष्टांत दिला. आपल्याकडे सूर्योदय म्हणण्याची पद्धत नाही. अरुण नावाचा व्यक्ती हा कश्यपाचा नातू आहे. अरुण नावाचा व्यक्ती हा कश्यपाचा नातू आहे. मिरे मिरे कश्यपाचा नातू. जटायु नामे विख्यातू. मिरे मिरे कश्यपाचा नातू. या अरुणाचे सुपुत्र, कश्यपाचे नातू अरुण कश्यपाचे पुत्र. अरुणाची दुसरी एक गोडशी संलग्न परंपरा सांगतो. कोण आहेत अरुण? तुम्ही पंढरपुरातल्या मालकाकडे गेल्याच्या नंतर एका व्यक्तीच्या समोर कान धरून नाचल्याशिवाय जगाचा मालक प्राप्त होत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. तो गरुड हा अरुणाचा सख्खा भाऊ आहे. विश्वाच्या मालकाला एकानं पाठीवर घेतलं एक, आणि जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचा रथ एकाने हाकला, त्याचं नाव अरुण आहे. म्हणून आपल्याकडे सूर्योदय झाला म्हणत नाही. पहाटेच्या काकड्यात सुद्धा ज्यानं 1 रुपया न घेता सूर्यनारायणाचा रथ हाकला म्हणून अरुणाचंच नाव घेतलं जातंय. उठा अरुणोदय उठा अरुणोदय प्रकाश झाला. उठा अरुणोदय प्रकाश झाला. अरुण सूर्याचे सारथी आहेत. जोपर्यंत अरुण समोर येत नाही तोपर्यंत सूर्याचा प्रकाशच नाही. विश्वाच्या पाठीवर अरुणाच्या व्यतिरिक्त सूर्याचा रथ कोणाला हाकता येत नाही. आणि विश्वावर अमोघ उपकार करणारी व्यक्ती अरुण आहे.
म्हणून वारकरी संप्रदायातल्या अधरीव लोकांनी त्याची दखल घेतली आणि सूर्योदय न म्हणता अरुणोदय हा शब्द वापरला. मग अरुणोदयी जाण तम निरसे सहजापन. महाराज, अरुणाचा उदय झाल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाश येत असतो आणि सूर्याचा प्रकाश आला की अंधार शिल्लक राहत नाही. कधी? अरुणाचा उदय झाल्यावर अंधार शिल्लक राहत नाही. तसं कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला त्याचं दर्शन झालं की बंधन शिल्लक राहत नाही, असं पैठणचे मालक नमूद करतात. याच्यात तिळ मात्र शंका नाही. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन विठाला विठाला रंगी तो चिनर जन्मला जगे. कामावर आणि क्रोधावर ज्यानं जय प्राप्त केला तो विश्वाच्या पाठीवरचा नर आहे. आणि याचं दर्शन झालं की देहाचे बंधन तुटतात. पण काम फार हरामखोर आहे. कामाने तुमच्या माझ्यासारख्या 10 क्विंटल सोयाबीन वाल्याला, 100-200 टन ऊसावाल्याला, 50-50 क्विंटल कापसावाल्याला, 100-200 क्विंटल गहू ज्वारी ज्याला होती यायला बेजार केला असेल नवल नाही. ही होऊ द्यायची का न होऊ द्यायची, पाऊस पाडायचा का न पाडायचा, ज्याच्या हातात आहे त्याला पंढरीतला मालक म्हणतात, ज्याच्या हातात आहे त्याला काशीतला मालक म्हणतात. यांना सुद्धा बेजार केलंय. कामाजे कोतवालयाने हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. जपदग्नी दुर्वास नाडीने महान महान ऋषी. जपदग्नी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. ज्वार बाय बाप ज्वार कायापुरीचा. हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. हरी म्हणजे भगवान विष्णू, हर म्हणजे शंकर. एक नालायक राजा मरत नव्हता, प्रांतासाठी घातक होता. त्या भडव्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला एक चूक करावी लागली आणि माझ्या मालकाला त्या चुकीच्या पदरात काय पडलं माहिती आहे? त्याच्या बदल्यात दगड होऊन पडावं लागलं. 360 तीर्थापैकी एका तीर्थात पंढरीतले मालक शाळीग्राम नावाचा दगड होऊन पडले. ते तीर्थ गंडकी नावाचं तीर्थ आहे. बघा किती विचित्र काम. कारण तो जरी नालायक असला तरी त्याची पत्नी मात्र पवित्र होती. तिचं नाव होतं वृंदा. तुळशी इतकी पवित्र. तिच्याशी अनुचित प्रकार करावा लागला त्याला संपविण्यासाठी. अजून काही प्रकरण आहेत पण एकच ऐका ना, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येते. बस झालं एवढे, इतकं पुरे झालं. काशीतल्या मालकाला सुद्धा बेजार केलं कामानं. आईसाहेबांनी एके दिवशी सहज मालकाची परीक्षा पाहिली. आईसाहेब म्हणजे पार्वती आईसाहेब. पार्वती आईसाहेबांनी मालकाची परीक्षा पाहिली. मालकानं सांगितलं मी विरक्त आहे, मी आमकाय मी तमकाय. ठीक आहे म्हणले, बघू यांची कशी सोय येतं. पार्वती आईसाहेबांनी एके दिवशी आपल्या मालकाची परीक्षा बघण्यासाठी भिल्लनीचं रूप घेतलं. भिल्लनीचं बेजार केलं. भिल्लनीच्या पाठी लागे पंचानन ग. त्रिशूळ गेले डमरू गेले व्याघ्रांबर ग. दिगंबर रूप झाला पंचानन ग. दिगंबर रूप झाला पंचानन ग. देवाला सुद्धा दिगंबर व्हावं लागलं, इतका काम. आज जरा याचं वाजलंय तरी कीर्तन चांगलं करतो, काय काळजी करू नका. विठाला विठाला कुत्र्याची जखम तिसऱ्या दिवशी राहती. कुत्र्याची जखम तिसऱ्या दिवशी त्याला कातडं येतंय, खपली धरतंय. पण ती काऊन राहत नाही माहितीये का? ती चाटीत आहे. हा घासा बी तिसऱ्या दिवशी राहील ना, पण कीर्तन काही कमी करावं ना. विठाला विठाला महाराज, पंढरीतल्या मालकाला जर काम बेजार करीत असेल, काशीतल्या मालकाला जर काम बेजार करीत असेल तर तुमची आमची काय कथा आहे?
जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. कोण आहे जमदग्नी? 4-2 अभंग पाठ करून कीर्तन करणार का 5-50 अभंग पाठ करून स्वर लावणारा? नाही. कोण जमदग्नी? कोण दुर्वास? महाराज दुर्वास ज्या वेळेला भजन करणाऱ्या लोकांची परीक्षा बघण्यासाठी वनात गेले. पांडव भजन करीत होते. पाहती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. रात्रंदिवस पांडव भजन करत होते. पांडवापैकी एक सदस्य अर्जुन नावाची व्यक्ती तोंडानं भजन करत असेल नवल नाही, झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. म्हणून या अर्जुनाचं पंढरपुरातल्या मालकाला पिसं लागलं होतं, नवल पिसं लागलं होतं. हो. कोपे तरी निवांत साहे, आ ऋषे तरी बुझावीत जाय. हा, हे पिसं लागलं होतं. पिस 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 पिसा म्हणजे येडा, पागल झालता देव अर्जुना करता. आणि त्या का पागल झालाय? त्याला का पैसे घ्यायचे होते का अर्जुनाकडून? काही नाही, तो भजन करत होता. आणि भजन करणाऱ्या लोकांची परीक्षा बघण्यासाठी दुर्वास नावाचे साधू ज्या वेळेला जंगलात जातात, नालायक दुर्योधनाचं ऐकून त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकाचे सगळे कपडे ओले होते घामानं. अरे बाप रे, काय करतोय म्हातारं काय माहित. इतकी दुर्वास अधिकारी होते. कोण जमदग्नी? कोण जमदग्नी? महाराज रस्व दीर्घ इतकी चूक संसारात सहन करीत नव्हते. 5 रागीट लोकांपैकी जमदग्नी अत्यंत रागीट होते. यांना पुराणाच्या भाषेमध्ये शीघ्रकोपी म्हणतात. त्याच्यापैकी जमदग्नी हे शीघ्रकोपी होते, अत्यंत शीघ्रकोपी. पाण्यातल्या माशाचा संसार बायकोनं पाहिला. महाराज तिचा काय दोष हो? आंघोळीला गेली ती माऊली आणि आंघोळ करता करता पाण्यातल्या माशाचा संसार बघला. काय डोळे फोडवून घ्यावा का तिनं? डोळे बंद करावं का तिनं? महाराज तितकाच दोष का लागला म्हणून वटीत पाणी येत नाही, पोराच्या हाताने डोकं कापून टाकलं. याला जमदग्नी म्हणतात. आपण नाही त्यात हातात. एक आमच्या जवळचा माणूस त्यांनी सांगितलं, महाराज आमच्याकडं द्वादश सोडायला या. ठीक आहे, काय हरकत नाही. काय जेवायला करायचं? जाऊ दे म्हणलं, खूप रात्रभर जागलो, झोप नाही काय नाही, पिठलं भाकरी करा. बरं म्हणलं. हे फर्स्ट क्लास भाकरी. आता भाकरी कुठं फर्स्ट क्लास असतात का? काय आगाऊ बनायचे ते. काय माणसं बोलते, जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला. कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं मग. हा, काय झकास. आता बेसन कुठं झकास असते? चविष्ट म्हणावा, रुचकर म्हणावा, जरासं तेज कर म्हणावा, कमी तेज कर म्हणावा. झकास बेसन. काय हरकत नाही, झकास कर, फर्स्ट क्लास कर. आपल्याला का पैसे द्यायचे का फुकट खायचं? कशाला आगावपणा. जेवायला बसल्याच्या नंतर भाकर तुटत ना. म्हणजे इतके भाकरीत केस होते. मला असं वाटतं कंगवा संगच असन तिच्या भाकरी करताना. मी जेवण झाल्याच्या नंतर म्हणलं, कसं रे एवढे भाकरीत केस? कसं असतं महाराज, संसाराचा गाडा आहे, चलत राहते, बायको आहे जीवाला जीव देणारी. म्हणलं वा. म्हणलं सोय करते महाराज, गरम गरम स्वयंपाक देती, आंघोळीला पाणी टाकती. म्हणलं आमची नदीला दाढी ती. हे 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 आपण जमदग्नी होऊ शकतो काय असा कारभार? म्हणलं नाही. तो जमदग्नी माशाचा संसार पाहिल्याबरोबर परशुरामाला सांगितलं, डोकं ओढून टाक. त्या जमदग्नीला बेजार केले. त्या दुर्वासाला, दुर्वास पातला पांडवा छळावयावनी. महाराज विटेवरचा मालक दरदर करीत होता, दरदर. काय काय ताकद असेल लोकांची. आणि त्यांना काम बेजार करतो. तुमच्या माझ्यासारख्याला काम नुसता बेजार नाही करणार, आपटून 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 येळू जसा फुटून त्याच्या अशा चुयानं चुया होत्यात का, तितका बेजार आपल्याला काम करणार. पण याच्यातून मुक्त राहण्यासाठी वासना ज्यानं आटोक्यात ठेवली, मग मात्र काम बेजार करत नाही. विढाला विढाला आणि ही वासना थांबवणं फार कठीण आहे. गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, पक्वादाचे कमी बोल पाठ असले तरी चालतील. राग रागिणी काय स्वर वगैरे काय असते आपल्याला काय त्याच्यातलं कळत नाही. आणि म्हणूनच बरं चाललंय.
लय कळाल्यावर मी पण येड्यावानी केलं असतं. मीच ताने हाणले असते. त्याच्यामुळे आपल्याला येत नाही तेच बरे. रागरागिनी किती येत असेल त्याच्यापेक्षा कीर्तनात अभंग किती पाठ असतील, श्लोक किती पाठ असतील, ओया किती पाठ असतील, त्याच्यापेक्षा स्वतःची पत्नी सोडून जगात जितक्या स्त्रिया दिसतील त्याला माय म्हणणं हा जगातला सर्वश्रेष्ठ महाराज आहे. परिसरात एक नंबरचा पक्वाद्या असेल, परिसरात एक नंबरचा गायक असेल, प्रांतात एक नंबरचा कीर्तनकार असेल आणि स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त सुंदर स्त्री दिसल्याच्या नंतर तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्याच्या पोटात जर डब्बा फुटत असेल तर त्याच्यासारखा हरामखोर जगात कोणी नसेल. का एवढं जरी जिंकलं तरी आपण कामाव जे प्राप्त केलं असं समजायचं. अत्यंत परावी या नारी रखुमाई समान. परस्त्रीला जर आपण विटेवरची माय म्हटलं तर काय आपले पैसे जळतात का, आपली संपत्ती जळती का? एवढं सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. एक साधू आश्रमात आहे, पवित्र आहे, सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे, देवमान्य आहे. तो साधू देवमान्य हे मी का म्हणायचं? मी पाहिला का? नाही, मी पुराणात पाहिलं. आणि पुराण आपल्या संप्रदायाने कंठात घेतलंय. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारुनी. अत्यंत पुराण हृदयस्थ आहे. आणि या पुराणाला अनुमती शिक्कामोर्तब माझ्या देहूतल्या मालकांनी करावं. पुराण सांगतोय तो साधू एवढा अधिकारी, एवढा अधिकारी, एवढा अधिकारी. मरायच्या आधी 10 मिनिटानं साधूला विमान आलतं. पर्णकुटीच्या बाहेर विमान उभे. ते स्वर्गातले विमान खाली टेकत नाहीत, अधर असतात. पुष्पको अधराधरेषु धराम नैवाति स्पर्शायम पुष्पकारूढयो यत् पार्षदः जायते धराधरेषु स्थलत नैवायाम. गिरगावकर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळून थोडं लिहिले. आपले विमान लँड होतात खाली, ते नाही होत, ते आधार. आश्रमाच्या बाहेर विमान आहे. त्या विमानात बसवणाऱ्या माणसाला पार्षद उचलून ठेवतात. त्या आश्रमाच्या पर्णकुटीपासून विमानापर्यंत पायघडी टाकली ती तुमच्या आमच्या धोतराची नाही, तुमच्या साड्याची बी नाही. स्वर्गातलं वस्त्र आथरलेलं आहे. पार्षद उभे. 20-25 मिनिटं आयुष्य शिल्लक आहे. आयुष्य आधी तर नेता येत नाही. महाराज थकलेली होती. 100 वर्षाचं 100 काय आयुष्य असेल ते, पण आयुष्य 10-12 मिनिटं आता शिल्लक राहिले. तेवढ्या अवकाशात महाराजाला तहान लागली. अरे कोणी पाणी देईल का? एक जण म्हणला, महाराज देवाचे पार्षद जर बाहेर उभे तर ते पाणी कसे देत नाहीत? नसते देता येत त्यांना. त्यांना नियम आहे. कुठल्याही शरीराला स्पर्श करायची ताकद त्यांची नाही. ज्या वेळेला त्याच्या हा दिव्य आत्मा त्याचा बाजूला जाईल, हे शरीर फलकट आहे, हे पांचट आहे, हे नश्वर आहे, याला ते हात लाईत नाहीत. याच्यातली दिव्य ज्योत घेणार आणि मग मात्र त्या विमानात ठेवणार. हे बरं काय शरीर. हा देह नाशिवंत मनोमुद्राचा बाला. हा देह नाशिवंत मनोमुद्राचा बाला. घातलेले पूर्वगिरकाचा जाता. घातलेले पूर्वगिरकाचा जाता. अमंगलतेचा बाला. दिवसाच्या पोराला 40 दिवसाच्या पोराला आपल्या आईनं पाळण्यात असताना उपदेश केला. तिचं नाव आहे मदालाचा. ही कोण्या राजाची बायको सांगता येईल तुम्हाला? किती काकडा ऐकल्या सुधरतान. बरं जाऊ द्या, किती महाराज मेल्या सुधरतान. पहिली गोळी मला घाला. बरं, जी ज्या वंशातली सून झाली त्या राजाचं तरी नाव सांगता येईल? जाऊ द्या, बापाकडचं नको, एकीकडचं बापाकडचं किंवा नवऱ्याकडचं सांगता येईल. इथून आपली सुरुवात आहे.
नुसती आपल्या सप्तेची लांबी रुंदी वाढली, खोली वाढली नाही. महाराज खोली वाढणं म्हणजे गुण येणं, लांबी रुंदीला किंमत नाही. ही मदाला सहा राजा शक्रजिताच्या कुळातली. विढाला विढाला हा तुमचा दोष नाही, आमचे नुसते म्हणीत राहते. आम्हालाच पाठ नाही तर तुम्हाला काय माहिती. विठाला विठाला कारण तिने एका छोट्याशा लेकराला 40 दिवसाच्या लेकराला सांगितलं हे शरीर नासक आहे, नासक शरीर आहे, नासक आहे. शरीर दुःखाचे कोठार, बऱ्यापैकी असं नाना प्रकारचे वर्णन झाले. म्हणजे भरक्याला हात लाईत नाहीत पार्श्वत. याच्यातून ज्यावेळेला ती दिव्य ज्योत बाजूला निघती का, पण ती लायक संपन्न असावा तर मात्र त्याला विमानात घेतात. आयुष्य शिल्लक राहिलं 3 मिनिटाचं. काम किती बेकार आहे, वासना किती खराब आहे. 3 मिनिटाचं आयुष्य शिल्लक राहिलं आणि तेवढ्या काळात महाराजाला तहान लागली. अरे पाणी देईल का कोणी. कर्मनो गहनोगती शिष्य एकही जवळ नव्हता आणि ओरिजिनल खऱ्या कामाच्या वेळेला शिष्य एकही जवळ नसतो. महाराजाला काजू टेकाव सगळे जवळ येणार, बदाम टेकाव सगळे जवळ येणार. गाडी पंक्चर हो ते मागच्या याच्यात झोपतो. त्या ड्रायव्हरनं नटो खोलावून महाराजांनी टायर लावा. असं प्रत्येकाच्या जीवन जैन जैन शिष्य केले त्याच्या जीवनात. तर आपल्या आता काही शिष्याचा संबंधच नाही, काही त्याच्यामुळे काही संबंध नाही, काही गरज नाही ना. एकही शिष्य हजर नाही. अरे पाणी देईल का कोणी. आयुष्य 2 मिनिटाचं शिल्लक आहे. तेवढ्या अवकाशात त्याच पर्णकुटीपासून एक रस्ता आहे. आता विमान तिथं रस्त्यातच होतं, पण जी चालली तिला विमान कसं दिसेल. ती सामान्य होती, ती अधिकाराची नव्हती बिचारी. कारण विमान हे परमाधिकारी लोकांना मिळणार ना. तिनं पाहिलं ऐकलं की महाराज पाणी मागतात, कोणी नाही का मध्ये. आणि भाकरीचं टोपलं ती नवऱ्याची सासऱ्याची शेतात भाकरी घेऊन जात होती. टोपलं ते दारात टेकलं आणि महाराजाच्या पर्णकुटीत प्रवेश केला. आयुष्य 1-1.5 मिनिटाचं शिल्लक राहिले. महाराजांच्याच माठातलं पाणी घेतलं आणि महाराजांच्या हातात ग्लास दिला. महाराज ब्रह्मचारी होते, संन्यासी होते, त्यागी होते, अनुरागी होते, अनुतापी होते, सिद्ध होते, महंत होते, यती होते, योगी होते, तपी होते. सामान्य महाराज नाहीत ना. आयुष्य शिल्लक राहिले 1 मिनिटाचं आणि बाईच्या हातातला ग्लास महाराजांनी घेतला आणि ते ग्लास तशाला तसाच हातात. आणि बाईकडे पाहत असताना महाराज म्हणले ही जर तरुणपणात भेटली असती तर हिच्या सोबत लग्न केलं असतं. तरी तपोबळी जन्मधरी वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, तपोबळी जन्मधरी, जीवन विसण्यासारखं जपलं, जीवन धुतल्या तांदळासारखं पवित्र जपलं, जीवन कापरासारखं सुगंधी जपलं. पण अर्ध्या मिनिटानं सगळी घाण केली हो. मरता मरता तितकीच वासना, तितकीच वासना. हिमंत कवा निघून गेले याला पतात नाही या महाराजाला. पार्षदाने तर हातच लावला नाही, यमानं पण हात लावला नाही. लाकडानं ढकलीत ढकलीत महाराज नरकात लोटला. इतका काम आहे बेकार आहे, फार काम आहे चित्र. आणि हा जिंकला की नराच्या यादीत. महाराज काम काम कधी ओरी तोंड काढील काही सांगताच येत नाही. तुम्हाला एक सांगू का, असे काही शेतात गवत येत ते उपटून मुळ्या सगट वाळून जाळून टाकले तरच संपत येत. तुम्हाला काशी माहिती आहे का, काशी कुंद्याची. काशा कोणत्या कोणत्या असतात सांगता येतं का. हराळाची एक, कुंद्याची एक. वा, ह्या 2च बदमाश असतात. महाल्याराची काशी यायची काय जुडगे गिडगे असते ते धकून जाते. हो, कांदे 5 बेकार, त्याच्यापैकी 1 नंबरचा कांदा बेकार लवळाचा. लवळ माहिती ना, जरा पानसळ भागात येते. हो,
जीन्सच्या पॅन्टीवाल्यांना नका हो म्हणू नका, नाही म्हणू नका. तुमचं काम झालंय बहिऱ्या माणसावानी. बहिरे दोनदा हसत येत, पुढचं हसल्यावर एकदा, आणि कशामुळे हसलं कळाल्यावर दोनदा. त्याच्यामुळे तुम्ही कशाला उगच काय, तुम्हाला माहीतच नाही ते लवाळाचे कांदे. तुम्ही हेच कांदे हानी जा. विढाला विढाला कुंद्याची काशी सगळे तिपडे खेकड्याच्या पायावानी तिचे सगळे उपटावा, ती वाळावा, आणि वाळल्याच्या नंतर जर सुखरूप दबलीन ओली झाली तर पुन्हा उगती. नांगरल्याच्या नंतर नांगरटीमध्ये चांगल्या काशा वाळल्या मावशा पाठवायच्या. याचायला नाही, मेंढ्या दुश्मनच काशायच्या, वचकू वचकू खात्यात, मग मात्र निघत नाही. पण मेंढ्या काशा खात्यात आणि धामुके सोडित्यात. हे लय अवघड काम न हो. हो ना, पोट दुखायसाठी गोळी घेतली तर हाड खराब झाले, सारखं सगळं शेतकऱ्याचं कोणीकडे जा हे असच. आणि ढवळ्या कपड्यावाले त्याच्या मुळावरच, त्याला तर काही कळतच नाही यायचं, काही विषयच नाही द्यायचं. विढाला विढाला जाऊ द्या. कधी तोंड काढतो काशासारखं. हो, आता काही रोजानं खुरपिणाऱ्या वायाचं द्या सोडून, पण ज्या गुत्त घेतात का, वा वा, त्या तुकाराम महाराजाच्या चुलत्याच. मला वाटतं एखाद्या वेळेस देहूला जाऊन पण यायच्या पाया पड जावं. या गुत्त घेणार नाही असतात ना, एका खुरप्यानं गवत काढतात आणि एका खुरप्यानं माती टाकून गवत झाकीत्यात. त्याच त्याला कळाल्यावर कशा हसत्यात, पण वायर ताईट येत यात का बस्ट आहेत का लूज आहेत का काय बलचाट झालेले आहेत काय नाही, असे गोड वायर असते, त्याला सगळं कळतं. मेला आमच्या अकाउंट बॉम्ब टाकायला लक्षात आलं ना त्याच्या. एका खुरप्यानं गवत काढन, एका खुरप्यानं माती झाकली. रोज पडा 900. बांधावच पैसे घेतले आणि लगेच कमळाला खोसले. घरी गेल्याबरोबर साखरेच्या डब्यात टाकले, पप्याच्या बापाला गवसले, ते लगेच जालन्याला गेलं. विशिष्ट द्रव्यानाः सर्वं मध्ये शुभय सर्वाय पवित्राय येति वर्णान वर्णान भवेस्थितयः येति चक्षुरेर चक्षुरे प्रहारोमा भयस्तर स्थितायः यत जंबुकायाम केशरी समस्व. म्हणजे आधी कोलं होतं ते पाणी प्यायल्यावर शिव झालं, आणि मग पाट चहा करताना पोराला म्हणते बाब्या याच्यात 900 ठुलते ना. ते म्हणला रात्रीच बाबाला गवसले. बाई कसे गेले रे बाबा, म्हणला गवत तसंच काढच ना, काऊन नाही गवसायचे. हातात पैसे घेणं, बाईनं घरी जाणं, बारीक शितुडे येणं, माती बाजूला सरकणं आणि गवतानं वरी तोंड काढणं, संगच इतका काम्या बेकार. त्या गवतापेक्षा काम्या हरामखोर. चांगल्या चांगल्या वाजिले. इंद्र माहितीये का तुम्हाला, आपल्याकडे मंत्र्याला एकच दिवा होता पाहिला, आता नाही बी म्हणतात, आपल्याला कळत नाही त्याच्यातलं. आणि काय कळत आहे आपल्याला, एक कळतंय, संन्याशान लुगड्यात दुकानात कशाला जायचं. आगाव पण आहे ना, त्यानं कशाला लुगड्यात दुकानात जायचं, आणि ज्याला दिसत नाही त्यांच्या चष्म्यात दुकानात कशाला जायचं. काय गरज आहे का त्याच्यावर. आपल्याला काय गरज आहे, आपल्याला पंढरपुरातला मालक आपला बॉस आहे, आपण कशाला इकडे तिकडे बुटाड उचलायचे. विठाला विठाला आपल्याला कळतच नाही ते. जे कळत मला एक कळतं, जिला गौऱ्या लावता येत नाही तीन धिरडे करू नये, पिठाचा नाश होतोय. आणि जिला पिठल्यातले गोळे फुटत नाही ती म्हणली मी बासुंदी करते. म्हणलं राव दिन चतुरा, मी तसाच दूध पितो. कशाला तुला पिठलं करता येईल, बासुंदी कशी करता येईल, आणि ती कशी खाता येईल. तुला पिठल्यातले गोळे फुटणत, घंटाभर झालं पिठलं हटायली, पायानं हटायची वेळ आली तरी गोळे फुटणत, आणि तुला बासुंदी कशी करता येईल. तसं आपल्याला काही कळतच नाही ना, आपण त्याच्यावर बोलणं मूर्खपणा आहे ना. काय गरज आहे त्याच्याहून. 222 दिवे एका राजाच्या गाडीला, म्हणजे तितके पद त्याच्याकडं. तो अमरपुरीचा राजा होता इंद्र. महाराज एका व्यक्तीचा प्रकाश इतका गोड आहे,
तो फक्त दोन लोकांना आवडत नाही, एक चोराला आवडत नाही आणि एक गाढवाला आवडत नाही. तो व्यक्ती आहे चंद्र. पौर्णिमेची रात्र चोराला आवडती का? नाही. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रकाश पोळत नाही, पण गाढवच असतात, वलसावलीला उभे राहतात. भेताडाकून जिकून वलसावली पडती का, तिकून उभं राहतात. गाढवाला विचारलं इकडं कस काय, लय पोळायले, म्हणून तर त्यांना गाढव म्हणतात. आणि बऱ्यापैकी 2-2 पायाचे गाढव सुद्धा चुकीच्या ठिकाणी लोळतात. यांना पण गाढवच म्हणतात, फक्त त्यांना शेपटी नसतात, इतकाच फरक आहे. मग शीतल प्रकाश देणारा चंद्र, चंद्राच्या प्रकाशातली ताकद सांगू तुम्हाला. महाराज, सूर्याच्या प्रकाशाने वाढ होईल, फुल नाही. फुल लावण्याची ताकद फक्त चंद्राच्या प्रकाशात आहे. ते चंद्रामृत आगाया तृणांकुरायाम तरुवरम शाखा प्रसन्नस्तु पुष्पाभय फलारुडायाम त्वं प्रकाशो निशापतियम नैवम गांजा कसम लिखितम. म्हणून चंद्राचा प्रकाश पाहिजे. सूर्याच्या प्रकाशाशिवाय वाढ नाही. तुम्ही घरात एखादं झाड लावा, पण जिकडे खिडकी आहे तिकडे त्या झाडाची फांदी जाती, म्हणून सूर्याच्या प्रकाशाकडे ती फांदी. मला लहानपणी गुरुजींनी 3रीला असताना सांगितलं होतं, आणि त्याच्यानंतर पुन्हा 3च वर्ग शिकलो.